हॅलो एव्हरीवन, सिम्पली शर्यू आपल्या इथं चॅनल तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आता वाजले 3:30 आणि मी चालले लक्ष्मी रोडला. माझे फ्रेंड आहेत, त्यांना थोडी शॉपिंग करायची होती, बाहेर जायचं तर. सो चला तुम्हाला पण घेऊन जाऊयात म्हटलं लक्ष्मी रोडला, आपण पण ब्लॉग बनवूया. चला बघू लक्ष्मी रोडला काय काय भेटतं, कुठं कुठं काय काय मिळतं. लक्ष्मी रोडला मोस्टली साड्या वगैरे छान भेटते, ज्वेलरी छान भेटते. हो, आता त्यांना काय घ्यायचं आहे आपण पाहू. तर आम्ही आता निघालो आहे आणि दुपारची वेळ असून सुद्धा भरपूर ट्रॅफिक होतं पुण्यामध्ये. सकाळ दुपार संध्याकाळ कधीही जा ट्रॅफिक हे भेटणारच. या माझ्या फ्रेंड आहेत सारिकाताई, आणि त्या पण नगरच्याच आहेत. सोने कारखान्यातच त्यांचे सासरे होते सर्व्हिसला, आणि अशीच आमची ओळख झाली मग समजलं की माझे मामा आणि त्यांचे मिस्टर क्लासमेट होते. सो त्यामुळे पुण्यात सारख्या ठिकाणी मला त्यांची खूप सारी हेल्प झाली. मी ज्यावेळेस एकटी राहत होते त्यावेळेस त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलं. मला रूम वगैरे शोधून देणं किंवा रूममेट्स वगैरे मला त्यांनीच पाहून दिलं. सो त्यांनी कधी FC रोड पाहिला नव्हता, तर म्हटलं चला जाऊयात आता आपण. हॅलो गाईज, लक्ष्मी रोड कॅन्सल. मी त्यांना विचारलं तुम्हाला काय घ्यायचं आहे, तर त्यांना जीन्स आणि काही टॉप घ्यायचे होते. तर म्हटलं मग FC रोडला जायला लागेल. तर जस्ट आता आम्ही आलो FC रोडला. गाडी पार्क केली. पार्किंगचा खूप प्रॉब्लेम आहे FC रोडला. खूप दूरपर्यंत यायला लागलं गाडीसाठी. तर यांचा कॉल चालू आहे. मग आम्ही करूया शॉपिंग. 8 दिवसात माझी दुसरी वेळ आता इकडे येण्याची. बघू काय काय. मी काही घेणार नाही. सकाळीच मला मम्मीने सांगितलं तू काही घेऊ नको. मी ते सांगितलं ना मला जायचं आहे सारिका ताईंना घेऊन, तू जा पण तू काही घेऊ नको. कारण मी ना फ्लोमध्ये काही पण घेऊन टाकते, नंतर वेस्ट होतं, वापरत नाही. सो हा आहे पुण्यातला फेमस FC रोड, जिथे खूप सारे शॉपिंगचे ऑप्शन्स आहेत. पुढे आणखी खूप आहे, मी दाखवते एक एक करून. चला. छान छान बेल्ट, अँकलेट, त्यांच्याकडे पिन दिली माझी तरी चालेल. एवढे सगळे क्लचरच्या व्हरायटीज पहा. छान छान चाफ्याची फुलं. मी लास्ट टाइमच घेतलं एक. इयरिंग्स. पुन्हा एकदा क्लचर्स, व्हरायटीज ऑफ क्लचर्स. वाव. इयरिंग्स पाहू शकता, खूप सुंदर इयरिंग्स आहेत. हो देवा. पहा घालून बघायला कसं बघायचं. याच्यात पहा, लावा. छान दिसतं. भैया प्राइस क्या है सर? प्राइस 150. काय नाही हो प्राइस एवढी. 150 चांगलं. ये बेटा ये डिजाइन ज्यादा अच्छी लग रही है. आपण चांगलं आहे. हां लावा. माझ्याकडे आहे का असा कलरफुल आहे ना. हां छान आहे. घेतला गॉगल. हा ठीक आहे, एवढा म्हणजे बरा आहे. एक व्हिडिओ काढायचा आहे मला, एवढ्यात असं माझ्या डोक्यात चाललंय, तर त्याच्यासाठी मी घेतला. तसं मी ऑनलाईन मागवलं होतं, फ्लिपकार्टवरून ऑर्डर केले होते. इथं आल्यावर प्राईस कमी दिसल्या तर मी कॅन्सल केला. मग तो चालू का नाही चालू, कारण मला फ्लिपकार्टवरती 200ला भेटत होतं, इथं 150लाच भेटलं. मग कशाला, त्याच्यामुळे मी ती ऑर्डर कॅन्सल केली आणि आता इथं घेतला. सो ठीक आहे. त्यानंतर पुन्हा मी फिरून इयरिंग्सकडेच गेले, कारण मला आवडतात त्यामुळे मी तिकडेच जाते. दुसरं काही मी पाहतच नाही. तर मुलींना तुम्हाला जर वेगळं काही पाहायचं असेल तर मला कमेंट करून सांगा. FC रोडचं तुम्हाला आणखी काही पाहायचं असेल तर मी पुन्हा जाईल आणि पुन्हा शूट करेल. खूप छान छान प्रोडक्ट्स भेटतात आणखी पण. वेस्टर्न, इंडो वेस्टर्न ज्वेलरी. थंडीचं सीझन सुरू झाले, त्याच्यामुळे आता FC रोड, तुळशीबाग सगळीकडे ₹150-200 मध्ये अशा प्रकारे स्वेटशर्ट, जॅकेट्स भेटून जातील. फक्त 200 रुपयांना आहेत. ओनली 200. कितीला? 200लाच असेल. हा
चप्पल्स छान छान फ्लॅट नाही सगळं वरतीच आहे आता. चला वरती सगळा खजाना, वरती सगळे शॉप आहेत आता. हा कपड्याचे त्याचे सगळे वरती. पाहते अभी शुरू किया है भैया, अभी कुछ नहीं मिला है भैया. बोल रहे कम क्यों कर रहे हो, इतने लेके कहाँ पे जाओगे, यूट्यूब से बहुत कमाते हैं लोग. अभी शुरुआत है, मेरा 4th ब्लॉग है ये. दे दो, कम कर दो उसका. तो आप बताओ कितने में दोगे. ठीक आहे क्या मग 280. अवघडच द्यावा. माईक लावून फिरते तर लोकांना वाटतं हे युट्यूबर आहेत, खूपच कमवत असतील. पण आताशी माझी सुरुवात आहे. छान आहे एफसी रोडला, घेऊ शकता. एक टॉप घेतला आहे ताईंनी, बघतो आता आणखी. दाखवू का मी स्वेटशर्ट वगैरे असे 1 पीस पॅन्ट छान आहे. ते छान आहे पण कापड खूप पातळ आहे. पहा इकडे पण हा बघू ना. मी मागच्या वेळेस घेतली एक गोल्ड गोल्ड गोल्ड. हो ये किती छान आहे. माझ्याकडे इतके झालेत ना आता गोल्डन, पण तरी माझं लक्ष त्या गोल्डन कडेच जाते. कोण भेटलं मला भाऊ. बोल ना. मी माझा भाऊ आहे आणि हा फ्रेंड आहे. हा आधी भेटला, याने माझ्या आवाजावरूनच लांबून ओळखलं मला. बोल ना आता जरा, लाजू नका. काय बोलते. आणि हे दोघं इकडे फ्रेंड, यांना माहित नव्हतं मी दोघांना पण ओळखते. यांना म्हणतो तू कस काय तिला ओळखतो, हे माझा भाऊ. अरे मी भाऊ आहे तिचा. तर तुम्ही कशाला आले एफसी रोडला. एफसी रोडला असंच फिरत फिरत आलो माझ्या. इकडे या. इथं मुलांचे कपडे भेटत नाही, मुलींचे भेटते. अरे मग तर तुम्ही सोबत आले ना, मैत्रिणींसोबत आले. मैत्रिणींसोबत आले का. मैत्रिणीच्या बॅग उचलायला आले का. हा नाही, मैत्रिणीचे बॅग आम्ही नाही उचली. नाही का तू नाही एकटाच आलाय. तर चला फर्स्ट टाइम मला पुन्हा किती ओळखीच बघा, कधीच कोणी ओळखीचे भेटले एवढा अचानक. हा कॉलेजला आहे, हा क्लासला. क्लास क्लाउड कम्प्युटिंग AWS चला बाय बाय. जा मैत्रिणींच्या बॅग उचला, पळा. चला बाय. गेला माझा भाऊ. एक होता माझ्या पप्पांच्या फ्रेंडचा मुलगा, तो पण पुण्यातच आहे. आणि हा माझा भाऊ आहे, हा पण पुण्यातच आहे. फर्स्ट टाइम मला भेटलंय. असं मला आजपर्यंत कोणीच ओळखीचं भेटलं नाही. मला दरवेळेस वाटायचं मला कोणतरी भेटावं बाहेर यायला ओळखीचं. एवढे सगळे रिलेटिव्ह एवढे सगळे, पण कोणीच नाही भेटलं. फर्स्ट टाइम भेटले. सो छान वाटलं. त्यांनी तर माझ्या आवाजवरूनच ओळखलं. ब्लॉग बघतो ना म्हणे तुझ्या दिदी एवढ्यात, तुझा आवाज मला लांबूनच समजला. मी एका ह्याची प्राइस विचारत होते, तेवढ्यात त्याने आला. माझा आवाज, माझी ट्युनिंग मी आधीच सांगितलं होतं. माझं ट्युनिंग खूप वेगळी आहे जरा, असं मला वाटतं. कोणी पण म्हणतं मला. सो छान वाटलं, भेटले. बाय. आणखी काय आमची शॉपिंग संपत नाही ताईंची. काय बघता. कॉर्डसेट छान आहे ना, कॉर्डसेट. सो गाईज हा आहे पार्ट 1 आणि पार्ट 2 पण मी लगेच अपलोड करणार आहे. तर पार्ट 2 पण पाहायला अजिबात विसरू नका. त्यामध्ये मी दाखवलेलं आहे की 100 रुपीजमध्ये मुलींसाठी टॉप कुठे भेटतात एफसी रोडला. आणि त्यानंतर आम्हाला कोणीतरी सेलिब्रिटी पण दिसले होते, तर ते कोण होते हे पण मी त्यामध्ये सांगेन. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.